हाय स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण लॉजिकल कनेक्टिव्स आणि त्यांचे ट्रूथ टेबल्स हा पार्ट आपण पाहिलेला होता आणि ते लक्षात कसे ठेवायचे तेही मी तुम्हाला सांगितले. एकदा पुन्हा रिवाइज करतो ते शॉर्टमध्ये. इंटरसेक्शनचं टेबल, जेव्हा आपण इंटरसेक्शनचं ट्रूथ टेबल तयार केलं त्यावेळी असं लक्षात ठेवायचं, दोन स्टेटमेंटपैकी एक जरी फॉल्स असेल तरी फॉल्स, युनियनमध्ये एक जरी ट्रू असेल तर ट्रू. युनियन म्हणजे ऑर, डिसजंक्शन. इंटरसेक्शन म्हणजे अँड, बट वगैरे, कंजंक्शन. नंतर निगेशन. निगेशनचं ट्रूथ टेबल फार सोपं आहे. टीचं एफ आणि एफचं टी हे निगेशनचं आहे. त्यानंतर इम्प्लिकेशन, त्यात ओनली टी इम्प्लाइज एफ इज एफ, रिमेनिंग ऑल आर ट्रू. आणि बाय कंडिशनलमध्ये आपण साइन्स बघतो ना, प्लस मायनस, मल्टिप्लिकेशनचे रूल्स, तसे लक्षात ठेवायचे. प्लस इंटू प्लस म्हणजे प्लस, मायनस इंटू मायनस प्लस, एक प्लस एक मायनस असेल तर मायनस म्हणजे फॉल्स. आता आपण एक्सरसाइज 1.1 त्यातला मी फक्त फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला एक्सप्लेन केलेला होता. आता सेकंड पासून पुढे जे काय ते आपण पाहणार आहोत. टेक्स्ट बुक समोर असणं गरजेचं आहे आणि सांगितल्यावर वेळच्या वेळी एक्सरसाइज पूर्ण करून ठेवा. ओके, बघा. Write the following compound statements symbolically. Write the following compound statements symbolically. हे जे स्टेटमेंट्स तुम्हाला दिलेत ते सिम्बॉलिकली लिहायचे आहेत तुम्हाला. एखाद दुसरं मी बोर्डवर लिहून दाखवेन आणि बाकी सगळे तुम्हाला मी ओरल सांगेन. ओके, बघा. पहिलं स्टेटमेंट वाचून बघा. नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तामिळनाडू. असं तुम्हाला एक कंपाऊंड स्टेटमेंट दिले. त्यात मुळात दोन स्टेटमेंट्स आहेत. मग हे सिम्बॉलिकल कसं लिहायचं, तर सगळ्यात पहिल्यांदा त्यातलं पी स्टेटमेंट जे आहे, पी आपण क्वेश्चन नंबर 2 पाहतो बरं काय. एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर 2. तर पी स्टेटमेंट असं आहे, नागपूर इज इन महाराष्ट्र. नागपूर इज इन महाराष्ट्र. क्यू स्टेटमेंट त्यातलं असं आहे, चेन्नई इज इन तामिळनाडू. चेन्नई इज इन तामिळनाडू. ओके, हे त्यातलं दोन आपण स्टेटमेंट्स वेगवेगळे केले. आता त्यांनी त्या दोघांच्या मध्ये कनेक्टिव्ह कोणतं वापरले, तर अँड हे कनेक्टिव्ह वापरले. मग सिम्बॉलिक फॉर्म लिहिताना खाली असं लिहायचं, सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म हा अँड कनेक्टिव्ह वापरले म्हणजे बघा, पी इंटरसेक्शन क्यू. बस, हा झाला सिम्बॉलिक फॉर्म. दोन स्टेटमेंट्स पहिल्यांदा वेगळे करायचे त्यातले आणि कोणतं कनेक्टिव्ह वापरले त्याचा सिम्बॉल वापरून त्याला सिम्बॉलिक फॉर्म असं म्हणायचं. यालाच पुढे काही वेळेला ट्रूथ व्हॅल्यू, आता हा क्वेश्चन खरे तर संपलाय पण पुढे असं म्हणतात की याची ट्रूथ व्हॅल्यू देखील सांगा, या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू सांगा. मग त्यासाठी तुम्हाला काय येणं आवश्यक आहे, म्हणजे तुम्ही त्या ट्रूथ टेबलकडे त्या दृष्टीने बघायला चालू करा. बघा, मला सांगा, हे स्टेटमेंट नागपूर इज इन महाराष्ट्र ट्रू आहे का फॉल्स आहे सांगा. तर ते स्टेटमेंट ट्रू आहे, म्हणजे पहिलं स्टेटमेंट तुमचं कसं आहे, ट्रू आहे. चेन्नई तामिळनाडूमध्ये हे स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे. चेन्नई तामिळनाडूमध्ये आहे, हे स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे. विचार करा 2 मिनिटं. चेन्नई कुठे आहे, तामिळनाडूमध्ये आहे का तर चेन्नई कुठे आहे, तामिळनाडू. ऍक्च्युली तामिळनाडूमध्ये काय आहे, कॅपिटल आहे. तर हेही स्टेटमेंट ट्रू आहे. चेन्नई इज इन तामिळनाडू पाहिजे होतं, सॉरी, इन पाहिजे होतं. हा, तर दोन्ही स्टेटमेंट तुमचे ट्रू आहेत. मग आता मला सांगा, पी स्टेटमेंट ट्रू आहे, दुसरं देखील स्टेटमेंट ट्रू आहे, तर याची ट्रूथ व्हॅल्यू असं इक्विव्हॅलेंटचं साइन द्यायचं, 3 साइन द्यायचं, इक्वल टू. मग काय सांगितलं तुम्ही, इंटरसेक्शन मध्ये एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स. मग याच्यात फॉल्स आहे का, नाही. मग याची ट्रूथ व्हॅल्यू काय, टी आहे. म्हणजे ते ओव्हरऑल जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे ते ट्रू आहे. ह्याला म्हणायचं ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट. आपल्याला आता ते विचारलेलं नाही, आपल्याला फक्त काय विचारले तर सिम्बॉलिक फॉर्म काय आहे. म्हणजे तुम्ही आन्सर असं लिहायचं, पी स्टेटमेंट नागपूर इज इन महाराष्ट्र, क्यू स्टेटमेंट चेन्नई इज इन तामिळनाडू, symbolic form P intersection Q.
Okay. Now second, triangle is equilateral or isosceles. आता मी नुसतं आन्सर सांगणार. पहिलं स्टेटमेंट P लिहायचं. P ट्रायंगल इज इक्विलॅटरल, मग खाली Q स्टेटमेंट लिहायचं. ट्रायंगल इज आयसोसेलेस आणि मध्ये कोणतं कनेक्टिव्ह वापरले सांगा? ऑर. मग खाली लिहायचं सिम्बॉलिक फॉर्म P युनियन Q, कारण ऑर म्हणजे युनियनचा सिम्बॉल आहे. ओके. नेक्स्ट पुढचं स्टेटमेंट बघा. थर्ड, द अँगल इज राईट अँगल if and only if it is of measure 90 degree. आता पहिल्यांदा P स्टेटमेंट काय लिहायचं बघा. अँगल इज राईट अँगल, द अँगल इज राईट अँगल, हे तुमचं काय असेल? स्टेटमेंट P असेल. Q स्टेटमेंट काय असेल बघा. अँगल इज ऑफ मेजर 90 डिग्री. इट इज वगैरे लिहायचं नाही, इट इज ऑफ मेजर 90 डिग्री लिहायचं नाही. अँगल इज ऑफ मेजर 90 डिग्री. अँगल इज ऑफ मेजर 90 डिग्री. परत बघा, P स्टेटमेंट काय सांगितलं तुम्हाला? P अँगल इज राईट अँगल, द अँगल इज राईट अँगल. Q स्टेटमेंट खाली लिहायचं, द अँगल इज ऑफ मेजर 90 डिग्री आणि मध्ये कोणतं कनेक्टिव्ह वापरले बघा? इफ अँड ओनली इफ, म्हणजे त्याचा आन्सर आहे सिम्बॉलिक फॉर्म P बाय कंडिशनल Q. काय आन्सर आहे त्याचं? P बाय कंडिशनल Q. ओके. नेक्स्ट, आता हे मात्र फार महत्वाचं आहे बरं का. अँगल इज नायदर अॅक्यूट नॉर ऑब्च्यूज. हे लिहून टाकणार मी तुम्हाला. अँगल इज नायदर अॅक्यूट नॉर ऑब्च्यूज. आता आपण असं करूया. P स्टेटमेंट अँगल इज अॅक्यूट Q स्टेटमेंट आहे अँगल इज ऑब्च्यूज. पण त्यांनीच खाली द्यायचं आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म. लक्षात ठेवा, आयदर ऑर जे की नाही, आयदर ऑर EITHER, आयदर ऑर, ज्याला आपण युनियनचा सिम्बॉल वापरतो, युनियनचा, त्या आयदर ऑरचं निगेशन हे नायदर नॉर असतं. आणि नायदर नॉर मध्ये, हे नीट ऐकायचं, फार महत्वाचा भाग आहे. नायदर नॉर मध्ये दोन स्टेटमेंट्सच्या मध्ये अँड हा सिम्बॉल असतो. नायदर नॉर मध्ये अँड हा सिम्बॉल असतो, म्हणून याचा सिम्बॉलिक फॉर्म जो आहे तो निगेशन ऑफ P, म्हणजे नायदर अॅक्यूट म्हणजे नॉट अॅक्यूट, अँड निगेशन ऑफ Q नॉर ऑब्च्यूज. अॅक्यूट ही नाहीये आणि ऑब्च्यूज पण नाहीये. एक ज्यावेळेस तुम्ही ह्याच्यानंतर, हा एक्सरसाइज संपल्यानंतर ट्रूथ टेबल्स तुम्ही करायला शिकाल, त्यावेळेस, आणि मी त्यावेळी आठवण करून देणार आहे तुम्हाला मी, तर P युनियन Q असं एखादं स्टेटमेंट असेल तर त्या स्टेटमेंटचं निगेशन इज इक्विव्हॅलेंट टू निगेशन ऑफ P इंटरसेक्शन निगेशन ऑफ Q आहे. हे मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवणार आहे. म्हणजे आयदर ऑरचं निगेशन हे नायदर नॉर असं असतं, हे मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवणार नंतर. आता फक्त मी सांगतो असं लक्षात ठेवायचं की त्याचं सिम्बॉलिक फॉर्म आयदर ऑर मध्ये अँड असतं. लक्षात, सॉरी, नायदर नॉर मध्ये मध्ये अँड असतं. त्याला एक साधं एक्झाम्पल देतो, लक्षात ठेवा. समजा आपल्या घरी एखादी व्यक्ती आली आणि त्याला आपण चहा कॉफी काहीतरी ऑफर केली आणि तो खरंच दोन्ही गोष्टी घेत नसेल, चहा आणि कॉफी घेत नसेल, तर तो काय म्हणतो माहितीये? आता आपण इंग्लिशचा विचार करूया, मराठीचा नाही. तर तो म्हणेल आय टेक नायदर टी नॉर कॉफी. म्हणजे काय असतं माहितीये? मी चहाही घेत नाही आणि कॉफीही घेत नाही. मी चहाही घेत नाही आणि कॉफीही घेत नाही. तर आयदर ऑरचं निगेशन जे आहे ते नायदर नॉर असतं आणि नायदर नॉर मध्ये अँड असतं. हे तुम्हाला मी ज्यावेळी ट्रूथ टेबल शिकवेन करायला, ट्रूथ टेबल मोठे स्टेटमेंट्स आपले ट्रूथ टेबल्स सहज एखाद दुसरं पेज पलीकडे करून बघा, तुम्हाला TF असं बरंच काही दिसेल. ते ज्यावेळी तुम्ही शिकाल त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी क्लिअर होऊन जातात. ओके. नेक्स्ट, फिफ्थ, इफ ट्रायंगल ABC इज
right angled at B, if triangle ABC is right angled at B, then measure angle A plus measure angle C equals 90 degree. म्हणजे थोडक्यात एखादा ट्रायंगल जर राईट अँगल ट्रायंगल असेल म्हणजे अँगल बी जर 90 डिग्री असेल तर उरलेले दोन ए प्लस सी यांची पण टोटल काय असते सांगा 90 असते, हे त्यांना सांगायचं आहे. आणि इफ देनचा फॉर्म आहे. कसला फॉर्म आहे सांगा? इफ देन हा फॉर्म आहे. मग आता पहिल्यांदा आपण पी स्टेटमेंट बघूया. आपण हे स्टेटमेंट पी, ट्रायंगल एबीसी इज राईट अँगल्ड ऍट बी, हे स्टेटमेंट पी झालं. खाली क्यू स्टेटमेंट, मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल सी इक्वल्स 90 डिग्री, हे स्टेटमेंट क्यू झालं. आणि मग सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं पी इम्प्लाइज क्यू. सिम्बॉलिक फॉर्म मध्ये काय लिहायचं? पी इम्प्लाइज क्यू. कंडिशनल स्टेटमेंट आहे. ओके. नेक्स्ट सिक्स्थ, ऍक्च्युअली नंबर चुकलाय, 6वा नंबर बघा. हिमा दास wins gold medal if and only if she runs fast. त्यातलं पी स्टेटमेंट असं आहे, पी हिमा दास विन्स गोल्ड मेडल. आणि क्यू स्टेटमेंट आहे हिमा दास रन्स फास्ट. शी रन्स फास्ट म्हणायचं नाही, हिमा दास रन्स फास्ट, हे क्यू स्टेटमेंट आहे. आणि सिम्बॉलिक फॉर्म जो आहे त्याचा तो आहे मध्ये काय बघा, इफ अँड ओनली इफ आहे. इफ अँड ओनली इफ म्हणजे त्याचा सिम्बॉलिक फॉर्म असला पाहिजे पी बाय कंडिशनल क्यू किंवा पी डबल इम्प्लिकेशन क्यू, हा त्याचा सिम्बॉलिक फॉर्म आहे. नेक्स्ट 7वं बघा. एक्स इज नॉट इररॅशनल नंबर. एक्स इज नॉट इररॅशनल नंबर बट is a square of an integer, but is a square of an integer. हेही लिहून दाखवतो बघा. पहिलं स्टेटमेंट पी, तिथं जरी नॉट असलं त्या स्टेटमेंट मध्ये एक्स इज नॉट अन इररॅशनल नंबर, तर नॉट हे निगेशन वापरून आलेलं असल्यामुळे आपण इथं नॉट न स्टेटमेंट तयार करायचं नाही. पी स्टेटमेंट असं म्हणायचं, पी एक्स इज अन इररॅशनल नंबर. x is an irrational number. त्याच्यात मी नॉट केलेलं नाही बरं का. आणि बट इट इज अ स्क्वेअर ऑफ एन इंटिजर. क्यू स्टेटमेंट आहे x इज अ स्क्वेअर ऑफ एन इंटिजर. आणि दोघांच्या मध्ये बट हे कनेक्टिव्ह वापरले. बट म्हणजे अँड हे कनेक्टिव्ह वापरले. याचा सिम्बॉलिक फॉर्म असा असणार आहे, त्याचा सिम्बॉलिक फॉर्म असा असणार आहे बघा. निगेशन ऑफ पी म्हणजे एक्स इज नॉट अन इररॅशनल नंबर. पी स्टेटमेंट असं आहे ना, मग त्याचं निगेशन आहे आपल्याकडे त्या अर्थी. मग एक्स इज नॉट अन इररॅशनल नंबर बट किंवा अँड कंजंक्शन अँड एक्स इज अ स्क्वेअर ऑफ अन इंटिजर. निगेशन ऑफ पी इंटरसेक्शन क्यू, हा झाला त्याचा सिम्बॉलिक फॉर्म. ओके. Now question number 3. Write the truth values of the following. हे मी तुम्हाला मगाशी सांगत होतो. ट्रूथ व्हॅल्यू लिहा असं म्हटलं तर काय करायचं? राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. म्हणजे आत्तासारखा पहिल्यांदा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा असतो आणि मग ट्रूथ व्हॅल्यू लिहायची असते. कशी लिहायची दाखवत होता. फर्स्ट, 4 इज ऑड और 1 इज प्राइम. 4 इज ऑड और 1 इज प्राइम. बघा पहिल्यातलं ती स्टेटमेंट आहे 4 इज ऑड म्हणजे ऑड नंबर. क्यू स्टेटमेंट आहे क्यू 1 इज प्राइम आणि त्याच्यानंतर त्याचा सिम्बॉलिक फॉर्म सांग. त्याच्या दोन स्टेटमेंटच्या मध्ये कोणतं कनेक्टिव्ह वापरलंय तिथं, तर ते ऑर कनेक्टिव्ह वापरलंय. ऑर काय म्हणजे बघा 4 इज ऑड और 1 इज प्राइम. ऑर म्हणजे युनियन. सिम्बॉलिक फॉर्म पी युनियन क्यू. आता आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू द्यायची त्या स्टेटमेंटची. असं साईन करायचं. तुम्हाला हवं तर पेन्सिल तरी चालेल आणि फेअर केलं तरी काही भेटत नाही. मला सांगा स्टेटमेंट पी जे लिहिलंय 4 इज ऑड, ते स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे? 4 हा ऑड नंबर आहे का? नाही. त्यामुळे हे स्टेटमेंट आहे फॉल्स. या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आहे फॉल्स. क्यू 1 इज प्राइम. लक्षात ठेवा 1 इज नायदर प्राइम नॉर कॉम्पोजिट. 1 हा नंबर प्राइम पण नाहीये
आणि कॉम्पोजिट देखील नाहीये, त्यामुळे हेही स्टेटमेंट त्यांचं काय आहे सांगा, फॉल्स आहे. मग आपलं पी स्टेटमेंट कसं आहे, फॉल्स. युनियनचं सिम्बॉल. क्यू स्टेटमेंट कसं आहे, फॉल्स. आता युनियनला मी काय लक्षात ठेवायला सांगितलंय, युनियन मध्ये एक जरी ट्रू असेल तर ट्रू, मग इथे ट्रू आहे का दोघांमध्ये एक तरी नाही, म्हणजे हे स्टेटमेंट काय आहे, फॉल्स. ओव्हरऑल स्टेटमेंट फॉल्स आहे. अशा प्रकारे आपल्याला ट्रूथ व्हॅल्यूज ठरवायच्या असतात. ओके. सेकंड बघा, 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर अँड 46 इज अ प्राईम नंबर. पहिल्यांदा स्टेटमेंट पी त्यातला आपण बाजूला करूया. पी स्टेटमेंट, तर 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. आणि क्यू स्टेटमेंट आहे त्यातलं, क्यू स्टेटमेंट आहे की 46 इज अ प्राईम नंबर. 46 इज अ प्राईम नंबर. ठीक आहे. आता आपण असं करूया, इथंच त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज ठरवून घेऊ. सांगा 64 हा नंबर परफेक्ट स्क्वेअर आहे का नाही आहे, 8 चा स्क्वेअर आहे, त्यामुळे हे स्टेटमेंट ट्रू आहे. 46 चा प्राईम नंबर आहे का, नाही, कारण हा 2 च्या टेबलमध्ये येतो, हा 23 च्या टेबलमध्ये येतो, त्यामुळे तो प्राईम नंबर नाही, फॉल्स स्टेटमेंट आहे. आता आपण तिथला सिम्बॉलिक फॉर्म लिहू. दोन स्टेटमेंट्स कोणत्या ह्यानं जॉईन केलेत बघा, कनेक्टिव्ह काय वापरले बघा तिथं, तर अँड वापरले. अँड सिम्बॉलिक फॉर्म आहे त्याचा पी इंटरसेक्शन क्यू, हा त्याला सिम्बॉलिक फॉर्म. आता आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू विचारली त्यांनी. ट्रूथ व्हॅल्यू स्टेटमेंट पी कसं आहे बघा, तर ते ट्रू आहे. इंटरसेक्शन क्यू स्टेटमेंट कसं आहे सांगा, फॉल्स. इज इक्वल टू, मला सांगा इंटरसेक्शनला मी काय लक्षात ठेवायला सांगितलंय, इंटरसेक्शन मध्ये एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, मग या दोघांमध्ये एक तरी फॉल्स आहे का, आहे, मग त्याची ट्रूथ व्हॅल्यू आहे. अशा प्रकारे हा आपल्याला क्वेश्चन पूर्ण करायचा आहे. लक्षात आलं. आता त्यातलं थर्ड बघा. थर्ड, 5 is a prime number and 7 divides 94. दोन स्टेटमेंट आहे. 5 is a prime number. 5 हे पी स्टेटमेंट आहे. 5 is a prime number. स्टेटमेंट पी काय सांगितलं, तर मी आता फक्त स्टेटमेंट लिहित नाही. 5 is a prime number हे तुमचं स्टेटमेंट पी आहे. ओके. हा, आता मला सांगा हे स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे, तर ट्रू आहे. लगेच त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहिली. 5 इज अ प्राईम नंबर. पुढे असं म्हटलं की 7 डिवाइड्स 94 काहीतरी म्हणले आपण माझ्यामध्ये. 7 डिवाइड्स 94 क्यू स्टेटमेंट आहे. 7 डिवाइड्स 94. आता 94 ला 7 ने डिवाइड होतं का, तर होत नाही, त्यामुळे हे स्टेटमेंट फॉल्स आहे. आता त्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय आहे, तर 5 इज अ प्राईम अँड म्हणजे इंटरसेक्शन आहे. सिम्बॉलिक फॉर्म आहे तुमचा पी इंटरसेक्शन क्यू, हा त्याचा सिम्बॉलिक फॉर्म. तुम्ही डिटेल लेवल काय असं मी आपलं शॉर्ट मध्ये दाखवतो. आता हे स्टेटमेंट कसं आहे तुमचं, पी आहे ट्रू, अँड क्यू स्टेटमेंट कसं आहे, फॉल्स. मग इंटरसेक्शन मध्ये एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, म्हणजे फायनल आन्सर त्याचं काय असलं पाहिजे, एफ असलं पाहिजे. नेक्स्ट, fourth one, it is not true that 5 minus 3i is a real number. It is not true that 5 minus 3i is a real number. आता मी तुम्हाला ज्यावेळी निगेशन शिकवत होतो त्यावेळी तुम्हाला एक 2-3 गोष्टी सांगितल्या होत्या की निगेशन फक्त नॉट वापरतात असं नाही. इट इज नॉट ट्रू दॅट किंवा इट इज फॉल्स दॅट किंवा इट इज नॉट द केस दॅट, अशा काही फ्रेजेसचा देखील निगेशन करता वापर करतात. मग इथं हे निगेशन असलेलं स्टेटमेंट आहे, हे एकच सिंगल स्टेटमेंट असतं. मग यातलं स्टेटमेंट पी जे आपलं ते पी आपण स्टेटमेंटातलं बाजूला करूया. काय बघा स्टेटमेंट पी, तर 5 minus 3i is a real number, is a real number. हे तुमचं मुळात दिलं तिथलं स्टेटमेंट आहे निगेशनच्या फॉर्म मध्ये, पण त्यातला पी हा जो पार्ट आहे तो असा आहे. आता मला सांगा हे स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे, तर फॉल्स आहे. कारण 5 minus 3i हा रिअल नंबर नाहीये, हा इमॅजिनरी किंवा कॉम्प्लेक्स नंबर आहे.
त्यामुळे हे दिलेलं आत्ताचं स्टेटमेंट पी काय आहे, फॉल्स आहे. आता सिम्बॉलिक फॉर्म तिथला काय आहे, तर सिम्बॉलिक फॉर्म असा आहे की निगेशन ऑफ पी असं त्यांनी स्टेटमेंट दिलं. इट इज नॉट ट्रू दॅट असं म्हणले म्हणजे निगेशन, आणि हे पुढं पी स्टेटमेंट तुमचं. मग आपल्याला त्याची ट्रूथ व्हॅल्यू द्यायची. काय द्यायची आपल्याला? ट्रूथ व्हॅल्यू. सांगा निगेशन ऑफ पी स्टेटमेंट तुमचं कसं आहे सांगा, फॉल्स आहे. निगेशन ऑफ पी, पी कसं आहे सांगा, फॉल्स आहे. आणि पीचं निगेशन काय असतं, तर ते ट्रू असतं. त्यामुळे तिथं दिलेलं स्टेटमेंट काय आहे, तर ते ट्रू आहे. लक्षात आलं? फिफ्थ क्वेश्चन बघा त्यातला. फिफ्थ क्वेश्चन, if 3 into 5 is equal to 8, then 3 plus 5 is equal to 15 असं स्टेटमेंट दिलं. इफ देनचा फॉर्म आहे. मग आपलं पहिलं स्टेटमेंट त्यातलं पी काय आहे बघा, पी तर 3 into 5 is equal to 8, आणि क्यू स्टेटमेंट त्यातलं काय बघा, क्यू स्टेटमेंट 3 plus 5 is equal to 15. पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे, अर्थात फॉल्स आहे पहिलं स्टेटमेंट. दुसरं स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे, तर अर्थात फॉल्स आहे. मग सिम्बॉलिक फॉर्म काय आहे त्याचं, सिम्बॉलिक फॉर्म इफ पी देन क्यू असं म्हणले का बघा त्यांनी. इफ पी देन क्यू म्हणजे इम्प्लिकेशन आहे, पी इम्प्लाइज क्यू, हा झाला सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म झाल्यानंतर आपण लिहितो ट्रूथ व्हॅल्यू. काय लिहितो आपण, ट्रूथ व्हॅल्यू. सांगा स्टेटमेंट पी कसं आहे सांगा, फॉल्स. इम्प्लाइज क्यू कसं आहे सांगा, फॉल्स. मग आता मला सांगा इम्प्लिकेशन मध्ये काय लक्षात ठेवायला सांगितलं. इम्प्लिकेशन मध्ये ओनली टी इम्प्लाइज एफ इज एफ, रिमेनिंग ऑल आर ट्रू. मग इथं टी इम्प्लाइज एफ आहे का, नाही. तर टी इम्प्लाइज एफ इज एफ, रिमेनिंग ऑल आर ट्रू. म्हणजे एफ इम्प्लाइज एफ हे ट्रू असतं. नेक्स्ट, मिल्क इज व्हाइट, milk is white if and only if sky is blue. If and only if sky is blue. सांगा त्यातलं पहिलं स्टेटमेंट पी कसं आहे सांगा, तर ते मिल्क इज व्हाइट. ठीक आहे, हे स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे, ट्रू आहे. क्यू स्टेटमेंट काय म्हणले बघा, स्काय इज ब्ल्यू, स्काय इज ब्ल्यू, हे स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे, अर्थात ट्रू आहे. मध्ये इफ अँड ओनली इफ सिम्बॉल मध्ये हे कनेक्शन कनेक्ट लॉजिकल कनेक्टिव्ह वापरलेलं आहे. म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म काय असला पाहिजे सांगा, पी बाय कंडिशनल क्यू, दोन्हीकडे एरो दाखवायचं, पी बाय कंडिशनल क्यू. ठीक आहे, मग आता आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू द्यायची. सांगा स्टेटमेंट कसं आहे तुमचं, पी ट्रू आहे बाय कंडिशनल. दुसरं स्टेटमेंट पण कसं आहे, ट्रू आहे. काय सांगितलं बाय कंडिशनलला, प्लस इंटू प्लस म्हणजे प्लस, फायनल आन्सर त्याचं टी असलं पाहिजे. ओके, त्यातला शेवटचा क्वेश्चन बघा. 24 इज अ कॉम्पोजिट नंबर. कॉम्पोजिट नंबर म्हणजे मराठीत संयुक्त संख्या, पण तेही कळत नाही आपल्याला. त्यामुळे सोप्या भाषेत काय लक्षात ठेवायचं, जो दुसऱ्याच्या पाढ्यांमध्ये येतो म्हणजे प्राईम नसतो तो कॉम्पोजिट. ओके, तर 24 इज अ कॉम्पोजिट नंबर और 17 इज अ प्राईम नंबर. आता मला सांगा तुमचं पहिलं स्टेटमेंट पी काय आहे त्यातलं पी, तर 24 इज अ कॉम्पोजिट नंबर. मग ते ट्रू आहे का फॉल्स आहे, अर्थात ट्रू आहे. 24 हा खरंच कॉम्पोजिट नंबर आहे. त्यामुळे स्टेटमेंट पी काय आहे सांगा तुमचं, ते जे काही स्टेटमेंट द्याल ते ट्रू आहे. ओके, क्यू स्टेटमेंट काय बघा, 17 इज अ प्राईम नंबर. मग तुम्ही क्यू स्टेटमेंट घेऊन काढा. सांगा काय 17 इज अ प्राईम नंबर, आणि तेही ट्रू आहे. 17 हा खरंच प्राईम नंबर आहे. मग आता इथला सिम्बॉलिक फॉर्म काय आहे, कशानं जोडलंय, ऑर न. मग सिम्बॉलिक फॉर्म आहे तुमचा पी युनियन क्यू, असं काय आहे सिम्बॉलिक फॉर्म आहे. बरोबर आहे, पी युनियन क्यू. मग आता ट्रूथ व्हॅल्यू द्यायची तुम्हाला. सांगा पहिलं स्टेटमेंट कसं आहे, ट्रू ऑर युनियन. दुसरं स्टेटमेंट कसं आहे, ट्रू. युनियनला काय लक्षात ठेवायला सांगितलं मी, युनियनला काय लक्षात ठेवायला सांगितलंय, एक जरी ट्रू असेल तर ट्रू, म्हणजेच फायनल आन्सर काय असलं पाहिजे, याचं ट्रू. या प्रकारे हा क्वेश्चन नंबर 3 पूर्ण करून घ्यायचा. ओके, नाउ लेट्स मूव ऑन टू क्वेश्चन नंबर 5. मी फोर्थ क्वेश्चन आता याच्या नंतर सांगणार आहे. आधी क्वेश्चन नंबर 5 बघूया, फार सोपा आहे तो. राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग असं विचारलं आहे. राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग. बघ ही लिहायची पद्धत कशी असते ते एक दाखवतो एखादं त्यातलं. पहिल्यांदा त्याने दिलेलं स्टेटमेंट आहे तसं लिहायचं. पी स्टेटमेंट काय लिहिलंय सांगा,
तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. काय दिलं स्टेटमेंट? तिरुपती इज इन आंध्र प्रदेश असं स्टेटमेंट दिलं आणि आपल्याला याचं काय लिहायचं? निगेशन लिहायचं. खाली लिहायचं निगेशन ऑफ पी. तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. हे झालं त्याचं निगेशन. इतकं सोपं आहे. हा सेकंड बघा. 3 इज नॉट अ रूट ऑफ द इक्वेशन x स्क्वेअर प्लस 3x मायनस 18 इक्वल्स 0. त्यांनी मुळातच मध्ये नॉट आहे बरं का, लक्षात ठेवा. तुमचं पी स्टेटमेंट मध्ये नॉट आहे. सांगा 3 इज नॉट अ रूट ऑफ द इक्वेशन x स्क्वेअर प्लस 3x मायनस 18 इक्वल्स 0. म्हणजे निगेशन कसं असेल सांगा? 3 इज अ रूट ऑफ द इक्वेशन x स्क्वेअर प्लस 3x मायनस 18 इज इक्वल टू 0. ओके. नेक्स्ट थर्ड, √2 इज अ रॅशनल नंबर. त्याचं निगेशन असेल √2 इज नॉट अ रॅशनल नंबर. मग ते इरॅशनल वगैरे तुम्ही सांगायचं नाही, फक्त एवढं सांगायचं काय? √2 इज नॉट अ रॅशनल नंबर. बस संपलं. नेक्स्ट फिफ्थ वन, पॉलिगॉन ABCDE इज अ पेंटॅगॉन. पॉलिगॉन ABCDE इज अ पेंटॅगॉन. चं आन्सर निगेशन द्यायचं. पॉलिगॉन ABCDE इज नॉट अ पेंटॅगॉन. आणि शेवटचं स्टेटमेंट बघा त्यातलं, 7 + 3 इज ग्रेटर दॅन 5. पी स्टेटमेंट आहे 7 + 3 इज ग्रेटर दॅन 5. ठीक आहे. मग त्याचं निगेशन लिहिताना असं लिहायचं 7 + 3 इज नॉट ग्रेटर दॅन 5. हे लक्षात ठेवा. 7 + 3 इज नॉट ग्रेटर दॅन 5. या प्रकारे आपल्याला त्याचं निगेशन लिहायचं असतं. ओके. आणि मग आपण आता क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत. ओके. नाव क्वेश्चन नंबर 4 काय म्हणले व्यवस्थित बघा. हा टाईप एक्झामला येतो बरं का. हा आता जो आपण पाहणार आहोत ना, हा काही वेळेला एक्झामला रिपीट होतो. इफ स्टेटमेंट्स P and Q आर ट्रू स्टेटमेंट्स, P and Q ट्रू स्टेटमेंट्स आहेत, P and Q, and R and S are false statement. R and S हे false statement आहे. R and S are false statements. Then determine the truth values of the following. तुम्हाला भरपूर मोठे कॉम्प्लिकेटेड स्टेटमेंट्स त्यांनी दिले, म्हणजे बरेच त्यात असणारे P, Q, R, S असे कंबाईन केले. ह्याला कंपाऊंड स्टेटमेंट म्हणतात. तर याची ट्रूथ व्हॅल्यू काय असू शकेल? याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल? मी त्यातले 3-4 तुम्हाला करून दाखवतोय. खूप सोपं असतं. ज्याला ट्रूथ टेबल लक्षात चांगलं राहिलंय, ट्रूथ टेबल कसं करायचं, म्हणजे मी जसं म्हणतो की नाही, युनियन मध्ये एक जरी ट्रू असेल तर ट्रू, इंटरसेक्शन मध्ये एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, इम्प्लिकेशन मध्ये ओनली T implies F is F, रिमेनिंग ऑल आर ट्रू, आणि बाय कंडिशनल मध्ये प्लस मायनस साइन्स. म्हणून तो मागचा व्हिडिओ ना तो फार काळजीपूर्वक बघा आणि त्याची प्रॅक्टिस करा. ओके. आता त्यातलं पहिलं स्टेटमेंट बघूया आपण. P युनियन ब्रॅकेट मध्ये Q इंटरसेक्शन R. P युनियन ब्रॅकेट मध्ये Q इंटरसेक्शन R असं तुम्हाला दिलेलं स्टेटमेंट आहे. आणि याची आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू पाहिजे. ठीक आहे. ट्रूथ व्हॅल्यू इक्वल्स सांगा. पी स्टेटमेंट कसं आहे तिथं बघायचं. तर ते ट्रू आहे. युनियन ब्रॅकेट मध्ये सांगा Q इंटरसेक्शन R. Q कसं आहे स्टेटमेंट Q? तर ते ट्रू आहे. इंटरसेक्शन R कसं आहे सांगा? फॉल्स आहे. पहिल्यांदा असेल हे आहे तशा ट्रूथ व्हॅल्यूज रिप्लेस करून घ्यायचे. मग नेहमी लक्षात ठेवा ब्रॅकेट्स आधी सोडवायचे. काही ब्रॅकेट्सपेक्षा आधी जर एखाद्या स्टेटमेंटला निगेशनचा सिम्बॉल असेल, म्हणजे निगेशन ऑफ T किंवा निगेशन ऑफ, तर ते आधी सोडवायचं. ते तुम्हाला कळेलच पुढं. तर आता इथे काही निगेशन वगैरे काही नाहीये, त्यामुळे हे ब्रॅकेट पहिल्यांदा सोडवायचं. मग T ॲज इट इज, युनियनचा सिम्बॉल ॲज इट इज. आता ह्या ब्रॅकेटचा आन्सर सांगा. काय सिम्बॉल आहे? इंटरसेक्शन. काय लक्षात ठेवायला सांगितलंय? इंटरसेक्शन मध्ये एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, म्हणजे या ब्रॅकेटचा आन्सर आलं फॉल्स. इंटरसेक्शन मध्ये एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स.
आता राहिले टी युनियन एफ राहील. युनियनला काय सांगितलं? युनियनला एक जरी ट्रू असेल तर ट्रू, म्हणजे याचा आन्सर आहे ट्रू. बस अशा प्रकारच्या ट्रूथ व्हॅल्यूज ठरवायच्या असतात. ओके, आता मी असं आदलं मधलं एखाद दुसरं दाखवणार आहे, बघूया आपण. त्यातलं सेकंड बघूया आपण आता. त्यातलं सेकंड सेट हा झाला फर्स्ट. आता सेकंड, P implies Q, P implies Q, union R implies S असं स्टेटमेंट दिलं आपल्याला. ओके, ट्रूथ व्हॅल्यू असं नेहमी लिहायचं इज इक्वल टू. हा चला सांगा, पी स्टेटमेंट कसं आहे? पी स्टेटमेंट ट्रू आहे. इम्प्लाइज क्यू स्टेटमेंट कसं आहे बघा, तेही ट्रू आहे. युनियन आर कसं आहे? फॉल्स. इम्प्लाइज एस कसं आहे? फॉल्स. पहिल्यांदा त्यांच्या इंडिव्हिज्युअल ट्रूथ व्हॅल्यूज रिप्लेस करून घ्यायचे. आता आधी नेहमी सांगितल्याप्रमाणे ब्रॅकेट सोडवायचं. मग आता मला सांगा, या पहिल्या ब्रॅकेटमध्ये टी इम्प्लाइज एफ आहे का? नाही. इम्प्लिकेशन मध्ये ओनली टी इम्प्लाइज एफ इज एफ, रिमेनिंग ऑल आर ट्रू, म्हणजे हे ब्रॅकेट आलं ट्रू. युनियन परत बघा, इथे टी इम्प्लाइज एफ आहे का? नाही. मग टी इम्प्लाइज एफ असेल तर एफ, बाकी सगळे ट्रू, म्हणजे हेही ब्रॅकेट ट्रू. आणि युनियन मध्ये आता या दोघांची युनियन आहे, एक जरी ट्रू असेल तर ट्रू, म्हणजे फायनल आन्सर टी. ठीक आहे, आता एखाद दुसरं मी गाळून पुढे जातोय. फिफ्थ वन स्टेटमेंट आहे, ब्रॅकेट मध्ये निगेशन ऑफ आर बाय कंडिशनल पी आणि इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू. हे पाचवं आपण फिफ्थ करून दाखवतो मी त्यातलं तुम्हाला. बघा, पहिल्यांदा ट्रूथ व्हॅल्यू असं लिहायचं. हा इक्वल टू सांगा, निगेशन ऑफ आर म्हणजे काय आहे सांगा? फॉल्स. इम्प्लिकेशन टी कसं स्टेटमेंट आहे तुमचं? ट्रू आहे. इम्प्लाइज दॅट. निगेशन ऑफ क्यू स्टेटमेंट कसं आहे बघा तुमचं? क्यू स्टेटमेंट ते ट्रू आहे. आता मी मगाशी जे म्हणत होते इथं समजा, आधी निगेशन्स वगैरे जे आहेत ते सगळे सिम्प्लिफाय करून घ्यायचे. ब्रॅकेट तसंच ठेवायचं. सांगा, निगेशन ऑफ एफ म्हणजे काय? टी. एफचं निगेशन टी. बाय कंडिशनलचं साइन तसंच, पुढचा टी तसाच, इम्प्लाइज दॅट तसंच. निगेशन ऑफ टी म्हणजे काय सांगा? तर फॉल्स. टीचं निगेशन फॉल्स असतं. आता मग ब्रॅकेट बघायचे. चला, बाय कंडिशनल आहे ब्रॅकेटमध्ये. सांगा, प्लस प्लसचं आन्सर काय असतं? प्लस. हे पुढचं इम्प्लाइज दॅट एफ. आता इम्प्लिकेशन मध्ये काय सांगितलं मी तुम्हाला? इम्प्लिकेशन मध्ये ओनली टी इम्प्लाइज एफ इज एफ, रिमेनिंग ऑल आर ट्रू. मग इथे टी इम्प्लाइज एफ आलं का बघा? आलं, म्हणजे हे फॉल्स. या प्रकारे तुम्हाला हे प्रॉब्लेम्स करायचे असतात. आता एक मोठं करून दाखवतो आणि उरलेले आपले आपण स्वतः करायचे. ओके, त्यातलं आता 7th क्वेश्चन आपण पाहणार. हे तुम्हाला एवढं स्टेटमेंट दिलेलं आहे. निगेशन ऑफ पी इंटरसेक्शन क्यू इंटरसेक्शन निगेशन ऑफ आर, हे सगळे एका स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. याचं युनियन घ्यायचं आहे या स्टेटमेंटची. ब्रॅकेट क्यू इम्प्लाइज पी, ब्रॅकेट कंप्लीट, इम्प्लाइज नेक्स्ट ब्रॅकेट निगेशन ऑफ एस युनियन आर, ब्रॅकेट कंप्लीट. आणि मग स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. याचं आणि याचं आपल्याला युनियन पाहिजे. आपण ट्रूथ व्हॅल्यूज बघूया. ट्रूथ व्हॅल्यूज काय काय आहेत? ठीक आहे, सांगा. पहिल्यांदा राऊंड ब्रॅकेट, निगेशन ऑफ पी. पी स्टेटमेंट तुमचं ट्रू आहे, तिथं आपण लिहिलंच आहे काय? इंटरसेक्शन क्यू स्टेटमेंट देखील ट्रू आहे. पुन्हा इंटरसेक्शन निगेशन ऑफ आर कसं आहे सांगा? आर फॉल्स आहे. युनियन स्क्वेअर ब्रॅकेट राऊंड ब्रॅकेट, क्यू स्टेटमेंट ट्रू आहे. इम्प्लाइज पी स्टेटमेंट ट्रू आहे. पुन्हा इम्प्लाइज ब्रॅकेट मध्ये निगेशन ऑफ एस स्टेटमेंट फॉल्स आहे. युनियन आर स्टेटमेंट देखील फॉल्स आहे. ब्रॅकेट कंप्लीट. आता नेक्स्ट स्टेप मध्ये सगळे जे निगेशन्स आहेत की नाही ते तेवढे पहिल्यांदा सिम्प्लिफाय करायचे. निगेशन हा, बाकी काही नाही. इज इक्विव्हॅलेंट. पुन्हा राऊंड ब्रॅकेट, निगेशन ऑफ टी म्हणजे एफ. इंटरसेक्शन टी ऍज इट इज, इंटरसेक्शन निगेशन ऑफ एफ
म्हणजे टी ब्रॅकेट कंप्लीट, युनियन ब्रॅकेट पुन्हा राऊंड ब्रॅकेट, टी इम्प्लाइज टी ॲज इट इज, इम्प्लाइज ब्रॅकेट, निगेशन ऑफ एफ म्हणजे टी आणि युनियन एफ ॲज इट इज ब्रॅकेट कंप्लीट. आता फक्त ब्रॅकेट सोडवत जायचे, राऊंड ब्रॅकेट हा इज इक्विव्हॅलेंट. हा सांगा एफ इंटरसेक्शन टी आहे, इंटरसेक्शन मध्ये एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स म्हणजे या ब्रॅकेटचा आन्सर आलं फॉल्स. पुढे इंटरसेक्शन टी ॲज इट इज स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट, युनियनचा सिम्बॉल ॲज इट इज स्क्वेअर ब्रॅकेट, टी इम्प्लाइज टी आहे. मला सांगा ओनली टी इम्प्लाइज एफ असेल तर एफ रिमेनिंग ऑल आर ट्रू म्हणजे या ब्रॅकेटचं आन्सर आलं ट्रू. पुन्हा हे इम्प्लाइजचा सिम्बॉल. आता इथे युनियन आहे, युनियन मध्ये एक जरी ट्रू असेल तर ट्रू, मग इथे ट्रू आहे ज्याचा आन्सर टी आलं. ओके इज इक्विव्हॅलेंट. सांगा या दोघांचं इंटरसेक्शन आहे, इंटरसेक्शन मध्ये एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, मग युनियन आहे. सांगा ओनली टी इम्प्लाइज एफ असेल तर एफ, बाकी ऑल आर ट्रू म्हणजे हे त्याचा आन्सर ट्रू असणार. आता या दोघांचं आपल्याला युनियन घ्यायचं, मग युनियन मध्ये एक जरी ट्रू असेल तर ट्रू, त्यामुळे फायनल आन्सर ट्रू म्हणजे हे जे काही कंपाऊंड स्टेटमेंट दिले त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असली पाहिजे, टी असली पाहिजे. ओके आता एखाद दुसरं फक्त राहिले हे तुम्ही स्वतः ट्राय करायचं आहे आणि हा एक्सरसाइज 1.1 हा सगळा वहीमध्ये सोडवून ठेवायचा आहे आणि वेळ मिळेल तेव्हा हा लेसन वाचत राहायचा आहे. जसं आपण 9वी 10वीत असताना हिस्ट्री जिओग्राफीचं लेसन वाचतो ना, तसा हा लेसन इथपर्यंत 1.1च्या अलीकडे जो काही पाठ दिलाय हा सारखा वाचून घ्यायचा. लक्षात आलं? मग तुम्हाला हा आणखी क्लिअर होत जाईल.